नमस्कार मैत्रिणींनो, मी ज्ञानेश्वरी. तर मागच्या व्हिडिओमध्ये बघा तुम्हाला मी ना साडीपासून पिलो कव्हर किंवा उशाचे सुद्धा कव्हर साडीपासून कसे बनवता येईल हे दाखवलं होतं तुम्हाला. पाठीमागच्याच व्हिडिओमध्ये मी 2-3 साड्या दाखवल्या होत्या. त्यामध्ये सांगितलं सुद्धा होतं की ह्या साडीचं मी पुढे काय करणार आहे ते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये दाखवेलच. तर बघा ही जी आहे ही साडी पैठणी आहे. पाठीमागच्या ज्या 2 साड्या होत्या तर त्या 2 साध्या साड्या होत्या. त्याचे पिलो कव्हर ना मी 6 ते 7 कव्हर वगैरे त्यांना बनवून दिलेले आहेत. तर ही पैठणी साडी होती. यापासून ना मी काय करणार आहे तर ते पुढे तुम्हाला दाखवतेच. त्याआधी ना सर्वात आधी मी खालच्या साईडचा फॉल आहे का तर तो पूर्ण काढून घेतला साडीचा. पैठणी साडी आहे बघा. याला ना मी पैठणी साडीपासून ना लोडची जी खोळ असते का तर ते बनवणार आहे. लोडची जी वरचं कव्हर जे असतं लोड असतो तर त्यालाच लावण्यासाठी कशा पद्धतीने स्टिच करायचं तर तेच बनवणार आहे बघा. मी तुम्हाला सांगते, डबल फोल्डेड अशी साडी मी ठेवून घेतली. आधी व्यवस्थित साडी ठेवून घ्यायची आणि ना बघा साडीची म्हणजे लोडची लांबी आणि पूर्ण गोलमध्ये जाडीमध्ये असं गोल टेप ठेवून किती लोड भरतो तर ते तुम्ही मोजून घ्यायचं आणि तशा पद्धतीने करून घ्यायचं. कारण ना तुम्हाला साधी शिलाई मशीन जरी चालवता येत असेल का तरीसुद्धा तुम्ही हे बनवू शकता. तर पूर्ण गोल हा 30चा होता आणि लांबीमध्ये फक्त 15 इंच लांबीचा लोड होता. लोड जो आहे तर तो जास्त लांब नव्हता. तर बघा तर आणि 30 इंच गोल आकारामध्ये म्हणजे पूर्ण टेप हा 30 मध्ये होता गोल आकारमध्ये. आणि लोडची जी लांबी होती का तर ती जास्त काही नव्हती. छोटासाच असा लोड होता परंतु असा गोलमध्ये जास्त होता आणि असा लांबीला छोटाच होता. 15 इंचाची याची लांबी होती. तर आधी मी रुंदी काढून घेतली म्हणजेच गोलाकार काढून घेतला तर तो 30 होता. त्यामध्ये 2 ते 2.5 इंच शिलाई मार्जिन वाढवून घेतलं म्हणजेच 30 आणि पुढे 33 इंचापर्यंत मार्किंग करून घेतलं. आणि जी उंची आहे तर ती 15 होती. तर त्या 15 इंच उंचीमध्ये बघा 2-2, 3-3 इंच दोन्ही साईडने आपल्याला फोल्ड करण्यासाठी ॲड करायचं. आणि जो राहिलेला कपडा आहे बघू शकता तुम्ही, या कपड्याच्या ना मी नॉट ज्या बंद बनवण्यासाठी आपण अशा मी पट्ट्या काढून घेतलेल्या आहेत. अशा पद्धतीने याच्या ना बंद जो तयार करून आपल्याला ज्या लोडच्या ह्याच्यामध्ये घालायचा आहे तर त्यासाठी बंद तयार करण्यासाठी ह्या पट्ट्या मी काढून घेतलेल्या आहेत बघा. 1.5 इंचापासून पुढेच ही पट्टी बंद तुम्हाला किती जाड आणि म्हणजे लहान मोठा कसा हवा आहे त्यानुसार पट्टी काढायची. मी जवळजवळ 2-2, सव्वा 2 इंचाच्या ह्या पट्ट्या काढलेल्या आहेत बघा. आणि मला जरा थोडेसे मोठेच बंद हवे आहेत. छोटे पाहिजे असतील तर 1.5 इंचाची पट्टी काढायची. आणि बघा दोन्ही पट्ट्या एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायच्या. खालच्या साईडची बरोबर ठेवायची. त्यावरती उलट्या साईडची पट्टी जी आहे तर ती उलट ठेवायची. आणि बघा टीप टाकली, पाव इंचावरनं टीप टाकायची. परत यावरनं एकदा टीप टाकून घ्यायची बघा अशा पद्धतीने. परत पुढे बरोबर ठेवायची. परत त्यावरती दुसरी पट्टी उलटी ठेवून घ्यायची. परत तीसुद्धा पुढे फोल्ड करायची आणि त्यावरनं परत एक टीप टाकून घ्यायची. अशा पद्धतीने पूर्ण पट्ट्या ज्या आहेत का तर त्या मी जोडून घेतलेल्या आहेत बघू शकता. आणि पूर्ण पट्ट्या जोडल्याच्या नंतर बघा अशा पद्धतीने एक फोल्ड करायचा. दोन्ही साईडने एक एक फोल्ड करून घ्यायचे. मी जवळजवळ पाऊण इंचाचे फोल्ड केले बघा. एक साईड फोल्ड केली, दुसरी साईड फोल्ड करायची आणि परत त्या दोन्ही फोल्ड एकावरती एक टाकायच्या आणि अशा पद्धतीने बंद तयार करून घ्यायचा. तर बघा बंद तयार करत असताना लास्टपर्यंत सुद्धा अशाच पद्धतीने पकडायचं. दोन्ही साईडने एकदा फोल्ड करायचं आणि परत जे ते दोन्ही फोल्ड आहेत तर ते एकावरती एक टाकून अशा पद्धतीने बघा मी बंद जे आहे लोडमध्ये घालण्यासाठी तर ते तयार करून घेतला. यानंतर जे कटिंग केलेला कपडा होता का तर तो घेतलेला आहे. तर बघा हा कपडा व्यवस्थित ना चारही बाजूने लांबी रुंदी समजून घ्यायची आणि एक लेवलमध्ये कुठल्या साईडला गोल आकार आहे आणि कुठली जी आहे तर ती लोडची लांबी आहे हे सुद्धा लक्षात घ्यायचं. आणि तशा पद्धतीने बघा ही जी आहे मी सध्या फोल्ड करून टीप टाकून घ्यायची. फोल्ड करून घेत आहे तर ती रुंदीची बाजू म्हणजेच गोल आकाराच्या बाजू आहेत त्या आणि जास्त लांब दिसत आहे तर त्या बाजूने मला नॉट टाकायची आहे. तर ती लांबीची बाजू आहे, लांबीच्या बाजू आहेत त्या दोन्ही साईडच्या त्यासुद्धा एक लेवलमध्ये कटिंग करायचं. आणि चारही साईडने बघा फोल्ड करून घ्यायचं. थोडं एक एक पाव इंच आतल्या साईडला फोल्ड करून जेणेकरून काय होतं दोरे वगैरे निघत नाहीत त्यासाठी. बघा चारही बाजूने मी अशा पद्धतीने एक एक फोल्ड अशी फोल्ड करून ना टीप टाकून घेतली.
आणि यानंतर या ज्या रुंदीच्या बाजू दिसतात जास्त लांबवाल्या, म्हणजे लांबीच्या बाजूने ज्या बाजू दिसते का, तर त्या साईडने बघा 1 ते 1.5 इंचापर्यंत अशा पद्धतीने परत आतल्या साईडला परत एक फोल्ड करायचा आणि यामधनं आपण जो बंद तयार केलेले आहेत लोडसाठी, तर ते बंद यामध्ये टाकणार आहोत अशा पद्धतीने. तर तशी ती टीप टाकून घ्यायची बघा. तर लास्टपर्यंत एकसारखंच आलं पाहिजे अशी याची काळजी घ्यायची. तुम्हाला शिलाई मशीन जरी चालवता येत नसेल का, तरीसुद्धा जर तुम्ही हे पाहिलं तरीसुद्धा तुमच्या लक्षात बसेल. अशा पद्धतीचं आहे. खूप सुंदर साडी आहे आणि साडी अशा काठपदराच्या साड्या आजकाल खूप राहतात बघा. तर त्यावेळेस असं काहीतरी केलं तरी खूप सुंदर दिसतं. घरामध्ये एक नवीन लूक येतो. लोडलासुद्धा आपल्या घरात सोफ्यावर वगैरे ठेवत असाल तर. तर बघा अशा पद्धतीने मी दोन्ही साईडने फोल्ड करून ना बंद तयार करून घेते. बंदासाठी जी आहे तर ती तयार करून घेत आहे. परत या साईडने सुद्धा तशाच पद्धतीने फोल्ड करायचं आणि जी लांबी आहे आपली 15 इंच लांबी होती, ती बरोबरमध्ये आहे का लांबी, तर ते एकदा मी फक्त चेक करून घेतलं आणि परत या साईडने 1.5 इंचापर्यंत फोल्ड करून बघा अशा पद्धतीने टीप टाकून घेतलेली आहे मी यालासुद्धा लास्टपर्यंत. तर बघा लांबी एकदा परत चेक करून घ्यायची किती आलेली आहे. 15च्या पुढेच 15.5 16पर्यंत आलेली होती. तर थोडी एखादा इंच वगैरे एक्स्ट्रा चालून जाते अशा पद्धतीने बघा. इथे मला थोडंसं उसवावं लागलं होतं कारण जे आहे का, तर ती टीप त्याची आतमध्ये आलेली होती, त्यामुळे तिथे बंदच्या तिथे व्यवस्थित दिसत नव्हतं. म्हणून परत उसवलं होतं कारण मी चारही बाजूने फोल्ड केलं नव्हतं, फक्त 2 बाजूने फोल्ड केलं. तर त्यामुळे ती कपडा बाहेर दिसत असल्यामुळे मी परत त्याला एकदा फोल्ड करून परत एक टीप टाकून घेतली आणि यानंतर बघा गोल आकारामध्ये रुंदी चेक करायची. डबल फोल्डेड असल्यामुळे दोन्ही साईडने 15-15 इंच येऊ द्यायचं, म्हणजे पूर्ण गोल आकार हा 30 इंचापर्यंत होतो. त्यामध्ये थोडंसं एक्स्ट्रा राहू दिलं तरी चालेल एखादा इंच. तर बघा मी तशा पद्धतीने मार्किंग करून घेतलं आणि बघा जे आपण बंद टाकण्यासाठी जी केलेलं आहे का, तर त्याच्यावरनं शिलाई घ्यायची नाही, तिथे शिलाई सोडून द्यायची आणि दाबची शिलाई घ्यायची आणि परत ते जे आहे का, तर तिथे शिलाई जी आहे तर ती स्टॉप करायची बघा. याला जरा जास्तच मार्जिन झालं होतं, तर त्यामुळे मी ते कट करून टाकलं आणि परत आतल्या साईडला जे नॉटच्या तिथे ना दोरे वगैरे येऊ नये म्हणून परत तिथे मी नॉट टाकण्यासाठी जिथे आपण तयार केलेलं होतं का, तर ते तर त्याच्यामध्ये ना परत मी टीप टाकून ते व्यवस्थित फिनिशिंगमध्ये तयार करून घेतलं आणि बघा गोल आकारामध्ये जे आपण 30 इंच घेतलं होतं का, तर त्यावरती 2-2 3-3 टीप टाकून घेतल्या आणि अशा पद्धतीने लोडची जी खोळ आहे का, तर ती तयार करून घेतली. तर बघा ही बरोबर बाजूने केल्याच्या नंतर खूप सुंदर दिसते आणि यामध्ये लोड घातल्यावर तर छानच दिसते बघा. फक्त ह्या जी लोडच्या मापाची ना लांबी कमी असल्यामुळे ते छोटासाच दिसत आहे. परंतु ज्यावेळेस लांबमध्ये जर तुम्ही शिवाल का, तर ते सुद्धा खूप सुंदर दिसतं. अशा पद्धतीने बघा तयार झालं. यामध्ये मी बंद टाकून घेते आणि बघा बंद टाकून लोडमध्ये ना मी उशी घातलेली आहे. माझ्याकडे लोड नाही आहे, त्यामुळे फक्त तुम्हाला दाखवण्यासाठी अशा पद्धतीने केलेलं आहे. बघा असा हा लोड दिसतो. तर बघा अशा पद्धतीचा काही साज पैठणी साडीपासून मी लोडची खोळ तुम्हाला बनवून दाखवली. तर हा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की तुम्ही कमेंटमध्ये सांगू शकता आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला बाय, टेक केअर, धन्यवाद व्हिडिओ लास्टपर्यंत पाहिल्याबद्दल.